तिवारी, आतमध्ये विकीच्या ऍक्सिडेंट बद्दल नहीं मैडम जी, हम किसी को कुछ नहीं बताएंगे। उगाच मूर्ख नाही म्हणत मी तुला। आतमध्ये विकीच्या ऍक्सिडेंट बद्दल कळायला हवं आणि ते तू सांगायचंस। लेकिन मैडम, अगर किसी को शक हो गया तो? त्याची काळजी तू घ्यायचीस। असंही विकीच्या ऍक्सिडेंट बद्दल सगळ्यांनाच कळणार आहे। अशात आपण जर का ते लपवलं किंवा असं दाखवलं की आपल्याला काहीच माहिती नाहीये तर आपल्यावरती डाऊट येऊ शकतो, कळतंय का? और याद रखना, दुनिया के लिए ये एक्सीडेंट है। जी मैडम। लेकिन मैडम, अजय ठाकुर को पता तो नहीं चलेगा ना कि हमने विकी साहब को? मैडम, मुझे डर लग रहा है। पहले धनंजय साहब और अब विकी साहब। धनंजय साहब के बारे में अजय ठाकुर को कुछ पता चला? नहीं। मग बिंदास राहायचं। धनंजय पर्यंत अजयला घेऊन जाणारे सगळे रस्ते बंद करेन मी। आणि तिवारी, तू जर का विकी सारखं काही वागलास ना तर नहीं मैडम, नहीं। गुड। आतमध्ये काय सांगशील? मैडम, यही कि विकी साहब का एक्सीडेंट हो गया है। गुड नाइट। मॅडम, जेवण देऊ? सॉरी, वेळ झाली म्हणून विचारलं। शरद कुठे? शरद कुठे विचारलं मी। बाहेर गेलाय तो। कुठे गेला? पण माहिती नाही। असं न सांगता कसं जातो तो? फोन करूनही कळत नाही का त्याला? हे एकतर एवढे टेन्शन चालले, मला ना कुणाला काही पडलीच नाही। काकूंना झोप लागली वाटतं। सचिन झोपला का? हो, आणि आम्ही दोघं जेवलो सुद्धा। बरं, आता तू जाऊन जेव आणि तोपर्यंत मी इथे बसतो। जा। नाही, नको। भाऊजी आले म्हणजे मी जाईन। तुम्ही जाऊन झोपा, तुम्हाला उद्या ड्युटीवर जायचंय ना? हो, पण आजच्या जेवणाचं काय केलंय? भाऊजींसाठी मी इथे खिचडी करून ठेवली आहे आणि काकूंसाठी पेज केली होती, त्यांना पेज दिली आहे, गोळ्याही दिली। काकूंना 2 दिवस आराम करावा लागणार आहे बघ आता। हो ना, मी भाऊजींना सांगणार आहे 2 दिवस सुट्टी घ्या म्हणून। सुट्टी मिळणं कठीण आहे का? सध्या एक खूप महत्वाची केस आहे त्याच्याकडे। अहो, पण काकूंकडेही लक्ष द्यायला हवं ना। मी तर म्हणते काकूंचं चेकअप पण करायला हवं। बघतो मी, सांगून बघतो, ऐकलं तर। मीही नेहाला सांगते, म्हणजे भाऊजींना नाही जमलं ना तर आम्ही दोघी जाऊन येऊ। बरं, डॉक्टरने जी औषधाची चिठ्ठी दिली ना ती जरा कुठे मला दे। हो, आहे। आजयला यायला उशीर झाला तर मेडिकलमधून आणून ठेवतो ना औषधं। बरं बरं, देते। घे। ठीक आहे। भाजी यायला। कशी आहे तब्येत आईची? आता आराम पडलाय त्यांना। डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टरने चेकअप केलं आणि काही औषधं लिहून दिली। मी आणतो जाऊन। नको नको, इथे द्या, मी आणतो। हे तू आत्ताच आलायस, जरा काकूंजवळ बस, मी आणतो ना। इकडे दे, मी अहो, आणतो। भाऊजी, बरं अजय, जरा काकूंची काळजी घे। मला माहिती आहे तुला वेळ मिळत नाही, पण तरी सुद्धा एखाद्या चांगल्या डॉक्टरांना त्यांना दाखव। हो। बरं भाऊजी, तुमच्यासाठी खिचडी करून ठेवली आहे, खाऊन घ्या। आईने काही जेवलंय का? हो, त्यांना पेज दिली आहे, गोळ्याही दिल्यात, आत्ताचा डोस दिलाय मी। खरंच वहिनी, खूप खूप थँक्यू। अरे अजय, थँक्यू काय? आमच्या सचिनची काकू किती काळजी घेतात। आणि
आम्हाला कुठे बाहेर जायचं म्हटलं आम्ही काकूंकडेच ठेवून जातो की, सगळे त्याच बघतात की. आणि आम्ही त्यांची काळजी घेतली तर काय झालं, आईसारख्याच आहेत की. बरं भाऊजी, आमची बडबड चालली तर त्यांना जाग येईल. आम्ही निघतो आता. बरं येऊ का आता? रात्री काय लागलं काय वाटलं तर उठव. हा येऊ का? हो भाऊजी, काळजी करू नका, आम्ही आहोत. चल. हॅलो, पोचलास का घरी? कोण बोलतो? विसरलास? अरे मी तुझा मित्र, हितचिंतक म्हणालो होतो ना, अन्न मन्न बोलत जाऊ. का फोन केलास? त्या विकीचं वाईट झालं ना, बिचारा. काय सांगणार होता तो तुला, कळलं काही? बिचाऱ्याची शेवटची इच्छा पण पूर्ण नाही झाली. तुझी आणि त्याची भेट झालीच नाही ना. पण पण हे सगळं कुणामुळे झालं? कोणामुळे? तुझ्यामुळे अजय ठाकूर. विकीचा मृत्यू ॲक्सिडेंटमुळे झाला. त्या ट्रकने उडवला आणि त्या ट्रक ड्रायव्हरला मी शोधून काढशील, सगळं शोधून काढशील. पण तू जर विकीचा पाठलाग केला नसतास तर आज तो विकी वाचला असता. कोण बोलतोय? कोण आहेस तू? हॅलो हॅलो. काय रे, जेवण झालं का? नाही. बरं मला एक सांग, मॅडम सोबत कुठे गेला होता? वही बताने आया हूँ. काय झालं? वो विकी साहब है ना, उनका ना एक्सीडेंट हो गया है. अरे काय सांगतोस? हाँ, वो ट्रक के नीचे आ गए. बापरे, अरे असं कसं झालं? वो बाइक कैसे चलाते थे पता है ना, तो और क्या होगा. अरे आज सकाळी तर पटवर्धन साहेबांबरोबर घरी आले होते ते, आणि असं अचानक काय ऐकू येईल असं वाटलं नव्हतं. काय ग संगीता, काय झालं, असा का चेहरा केलास? अरे बरं झालं तू आलास. हा तिवारी बघ काय सांगतोय. काय ते काय झालं? वो विकी साहब है ना, उनका एक्सीडेंट हो गया है. उसी जगह पर उनकी जान गई. काय सांगतोयस? पटवर्धन साहेबांना कळलं का? पता चला होगा, मुझे कुछ नहीं मालूम. मैं जाता हूँ. अरे ए तिवारी, अरे ए सांग. बोल संगीता. मॅडम, कळलं का तुम्हाला काही? काय? विकी बद्दल? आता काय केलं विकीने? त्याने नाही काय केलं, त्याचा ऍक्सिडेंट झाला. ट्रकने उडवलं त्याला. काय? हो, जागच्या जागीच गेला तो. आज सकाळी इथे येऊन गेला विकी. मॅडमशी काहीतरी बोलत होता. काय काय बोलणं झालं दोघांमध्ये? नाही ना, ते काही कळलं नाही हो. विकीचा ऍक्सिडेंट, ह्याच्या मागे राणीचा हात असू शकतो. मी आता ना फोन ठेवते. मला आता आणखी सावध राहावं लागणार. कोणाला संशय नको यायला माझा. हो हो बरोबर आहे. संगीता, काळजी घे बाई स्वतःची. त्या बंगल्यात आता काहीही होऊ शकतं. हां, खरंच काळजी घे. हो. सो वायरलेसवर मेसेज आला होता.
विकी पटवर्धन ऍक्सिडेंटमध्ये गेला. विकीच्या ऍक्सिडेंटमुळे आपण या केसपासून अजून दूर गेलोय. त्याला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं. सर, असं काय सांगायचं असेल विकीला? धनंजय सरदेसाईंच्या केसबद्दल सांगायचं असं म्हणाला तो. तुमची केस लवकर सॉल्व्ह होईल असं देखील त्याचं मत होतं. पण सर, ज्या माणसानं तुमच्यावर हल्ला केला तो धनंजयच्या केसमध्ये आपली मदत कशी करेल? तो हल्ला विकीने घडून आणला असं मीरा सरदेसाईंचं म्हणणं होतं. आपल्याकडे त्याच्या विरोधात काही पुरावा नव्हता. सर, म्हणजे धनंजय सरदेसाई नाहीचं होण्यामागे नक्की कोण आहे हे कदाचित विकीला माहिती होतं. नक्कीच. मग सर, हेच विकीच्या अपघाताचं कारण असू शकतं. अर्थात. पण मला एक संशय आहे. हा फक्त एक अपघात नसावा. खरंय सर. म्हणजे विकी पटवर्धन धनंजय सरदेसाईच्या केसबद्दल सांगण्यासाठी येतो आणि नेमका त्याच वेळेला त्याचा अपघात होतो. शिला, सर. त्या ट्रकचे डिटेल्स घेतलेत का? येस सर. अजय, सगळे ताबडतोब माझ्या केबिन मध्ये या. अजय, मिस्टर धनंजय सरदेसाई हे फार मोठे बिल्डर आहेत आणि त्यांची मिसिंग कंप्लेंट आपल्याकडे आल्यापासून जे काही घडतंय, सॉरी, आय एम नॉट हॅपी. काल त्यांच्या पार्टनरच्या मुलाचा रोड ऍक्सिडेंट झाला. तो ऑन द स्पॉट गेला. ही जबाबदारी कोणाची? ही जबाबदारी अर्थात आपली आहे, कारण तू तिथे होतास. आय सॉरी सर, पण विकी पटवर्धनचा मला फोन आला होता. त्याला धनंजय सरदेसाईंबद्दल मला काहीतरी सांगायचं होतं, म्हणून मी त्याला भेटायला गेलो. शेलाना सोबत न्यायला नकार का दिलास? सर, विकीला मला धनंजय सरदेसाईंबद्दल काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं, ज्याने आपल्याला ही केस सॉल्व्ह व्हायला मदत होणार होती. जर त्याला कळलं असतं मी माझ्यासोबत कोणाला तरी घेऊन येतोय, तर कदाचित त्याने मला ती इन्फॉर्मेशन दिली नसती किंवा स्वतः भेटलाही नसता. म्हणून शिलारला यायला मी नकार दिला सर. सर, आणि त्याच्यानंतर मी अजय सरांसोबतच होतो आणि त्या दरम्यान आम्हाला राणी सरदेसाई भेटल्या. राणी सरदेसाई तिथे काय करत होते? तर राणी सरदेसाई म्हणाल्या की विकीने जेव्हा मला फोन केला तेव्हा त्या स्वतः त्याच्यासोबत होत्या, म्हणून त्याला फॉलो करत त्या तिथे आल्या. विकीची आणि तुमची भेट का नाही झाली? तर त्याने फोन करून अचानक भेटण्याची जागा बदलली. काय? तो फोनवर म्हणाला की त्याच्या मागावर कोणीतरी आहे. त्यांनी हायवेवर भेटायला बोलवलं. याचा अर्थ तो ऍक्सिडेंट नसून त्याला उडवायचा प्लॅन होता. असूही शकतं सर. ट्रकचे डिटेल्स काढले. ड्रायव्हर कुठे आहे? तो ड्रायव्हर पळाला, पण त्याला मी शोधून काढू. सर, ट्रक पंजाबचा आहे. कदाचित हा अपघातही असू शकतो. शेलार, कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येक शक्यता तपासून घ्यायला हवी. अजय, मी आतापर्यंत ही गोष्ट मीडियापर्यंत जाऊ दिली नव्हती, पण आता हा इश्यू मोठा होऊ बघतोय. या केसमध्ये एखादा जीव गेलाय. वरिष्ठांचं तर म्हणणं असं आहे की अजय ठाकूर ज्या पद्धतीने केस हाताळतायत त्यामुळे हे सगळं होतंय. माझ्यावर वरून प्रेशर आहे. तुम्ही ड्रायव्हरला ताबडतोब ताब्यात घ्या. आजूबाजूला चौकशी करा. विकीला धनंजय बद्दल नक्की काय माहिती होती याचा शोध घ्या. मला वरिष्ठांना उत्तर द्यायची आहेत. त्यांनी एक्सप्लेनेशन मागितलं माझ्याकडून. येस सर. हे असं काहीतरी विचित्र घडेल असं वाटलंच नव्हतं. बापाला मुलाला अग्नी द्यावा लागतो, यापेक्षा दुसरं मोठं दुःख नाही बापासाठी. पटवर्धन, तुम्ही स्वतःला सावरायला हवं. कोणासाठी सावरायचं? ही तर कधीच निघून गेली. आणि आता विकी मला सोडून निघून गेला. किती स्वप्न पाहिली होती मी.
विकीला आईची उणीव कधी जाणवू दिली नाही, काही कमी पडू दिलं नाही. वाटलं होतं विकी मोठा झाल्यानंतर माझा बिझनेस सांभाळेल. त्याचंच तर होतं ना सगळं. आता काय करायचं या सगळ्याचं? तुमचं दुःख कळतंय मला पटवर्धन, पण हे सगळं असं अचानक कसं झालं? म्हणजे कुठे गेला होता तो? कशासाठी गेला होता? माझंच चुकलं. म्हणजे त्या दिवशी मी विकीवर हात उचलला, पण तोच राग त्याने डोक्यात ठेवला आणि विकी गेला निघून कायमचा. बापावर रागवून गेला. तुम्ही मारलं त्याला? अजय ठाकूरला मारायला त्याने माणसं पाठवली होती असं मला कळलं. आधीच धनंजयचा तपास चालू आहे. तो कुठे आहे ते माहिती नाही, आणि त्यात विकीने असं केलं तर पोलिसांना त्याचाच संशय येणार ना. पोलिसांना वाटणार की विकीनेच हे सगळं केलंय. पण हे तुम्हाला कसं कळलं? मला हे राणीने सांगितलं. मलाही कळलं होतं हे विकीनी केलं हे, पण नंतर मी असा विचार केला की आपण कशाला दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा. आपण शहानिशा करून घ्यायला हवी होती, नाही का? हो, पण नंतर विकीने कबूल केलं की त्यांनी अजय ठाकूरला मारायला माणसं पाठवली होती, म्हणून मी त्याला बोललो. राणी समोर मारलं त्याला. हाच राग मनात ठेवून विकी निघून गेला. मग मी त्याला बराच वेळ कॉल केले. त्याला शोधायला बाहेरही पडलो मी. मला तिथे विकी भेटला. मी त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. तो म्हणाला की मला पोलिसांना काहीतरी सांगायचंय. विकीला पोलिसांना काय सांगायचं होतं? माहित नाही, पण त्याला धनंजय बद्दल काहीतरी सांगायचं होतं. काय सांगायचं होतं त्याला धनंजय बद्दल? म्हणजे काही माहिती होती का त्याला? त्यांनी सांगितलं का मग पोलिसांना? नाही, काहीच माहिती नाही. पण तेच सांगायला तो अजय ठाकूरला भेटणार होता. मध्येच त्याचा ऍक्सिडेंट झाला. विकी वडिलांच्या बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व होता का? नाही सर, पण मिस्टर पटवर्धनांच्या म्हणण्यानुसार तो पुढे जाऊन जॉईन करणार होता. मग मिस्टर सरदेसाईंशी संबंध? सर, अजून तरी मिस्टर पटवर्धनांचा मुलगा म्हणूनच. मग धनंजयच्या नाहीसं होण्याशी काही संबंध? अजून तरी काही संबंध लावता येत नाही सर. मग धनंजय सरदेसाईंबद्दल विकीकडे अशी काय माहिती होती? सर, ह्याबाबतचे डिटेल्स आम्ही लवकरच शोधून काढतो. आते हो सर. शेलार. येस सर. सर, विकी पटवर्धनचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स. सर, रिपोर्ट्सनुसार विकी पटवर्धनने ड्रग्ज घेतले होते. तो नशेत गाडी चालवत होता. ओके. विकी बद्दल आणि ऍक्सिडेंट बद्दल मला अपडेट देता. येस सर. जे झालं ते फार वाईट झालं. या सगळ्या प्रकरणात तुम्हाला तुमचा तरुण मुलगा गमवावा लागला. हे बोलण्याची ही वेळ नाहीये, पण पटवर्धन, विकीला धनंजय बद्दल काहीतरी बोलायचं होतं म्हणून तो पोलिसांकडे चालला होता, आणि तेव्हाच त्याचा ऍक्सिडेंट झाला. या दोन घटनांचा एकमेकींशी काही संबंध असेल का? म्हणजे
चिंतित होते